पिंजरा पिंजरा रे. खरं सांगू आई, गोरख दादा हे सगळं जेव्हा नारायणीशी बोलला ना तेव्हा मी तिथेच असायला हवं. त्या नारायणीचा चेहरा पाहायचा होता मला. तिचा तो मास, तिची ती मस्ती उतरताना पाहायची होती मला. ईर, जो तो आपापल्या कर्माची फळं भोगतोय. अशा परिस्थितीत आपण त्यांच्यावर हसायचं नसतं बाळा. आई, आई अगं माझाही तो स्वभाव नाहीये, तुलाही चांगलंच माहितीये. पण या माणसांनी मला ज्या प्रकारे फसवलं ना, त्यामुळे जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी त्यांच्यावर हसणार. ईर, अरे सुंभ जळला ना तरी पिळणं जाणाऱ्यातली बाई आहे ती. आपल्याला वाटल संपली, पण कवा उठून उभी राहील आपल्याला सांगता नाही यायचं. अगं राहू दे ना मग, चांगलंच आहे. तसंही मेलेल्या माणसाला मारायला मलाही आवडणार नाही. आणि आई खरं सांगू, त्या अक्काला जर असं वाटत असेल ना की कुठल्या तरी दबावाखाली मी तिच्या मुलीशी सुखाने संसार करेन, तर हा तिचा भ्रम आहे. पण एकंदरीत तिचा स्वभाव बघता ती तुला कशात तरी अडकून काय बी करायला भाग पाडू शकते. नाहीये, आजपर्यंत केलं असेलही तिने तसं, पण आता नाही. निदान काही कटू अनुभवानंतर आता मी सावध झालो. त्यामुळे मला ब्लॅकमेल फक्त दोनच बायका करू शकतात. एक म्हणजे तू आणि दुसरी माझी आनंदी. इतर कुणालाही मी भीकच घालणार नाही. दादा, आपण नागनाथला शालिनी वहिनीपासून अजून किती दिवस दूर ठेवणार? कदाचित जन्मभर सुद्धा. त्याची लायकी नाही शालिनीचा नवरा म्हणून घ्यायची. हे पण दादा, शालिनी वहिनी सतत नागनाथ बद्दल विचारून भंडवून सोडतील आपल्याला. आणि त्या काय त्यांच्या खोलीत बसून राहणार आहेत का? आज ना उद्या त्यांना हे सगळं कळणारच ना. मला त्याची कल्पना आहे गोरख. तिला थोडं बरं वाटतंय असं लक्षात आलं की नागनाथला पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकूया. मला आता यापुढे या घरात कुठलाही गुन्हेगार पोसायचा नाहीये. दादा, शालिनी वहिनी आत्ताच एका धक्क्यातून सावरतायत स्वतःला. पुन्हा नवीन धक्का नको द्यायला त्यांना. हे बघ गोरख, नागनाथ गुन्हेगार आहे आणि त्याला शासन झालंच पाहिजे. मी माझ्या बायकोला घराबाहेर काढू शकतो, तर मग भावाला का सोडीन मी? नाही दादा, हे बघ ना, मला मान्य आहे तुझं, हा कबूल. पण शालिनी वहिनीचा स्वभाव बघता नागनाथ बद्दल जो निर्णय आपण घेतोय आणि जीव जाईल रे त्यांचा. हे बघ, निदान त्यांच्यासाठी तरी नाही, नागनाथला माफी नाही, त्याला शिक्षा होणारच. अरे मग आपण शालिनी वहिनीला सगळं खरं खरं सांगायचं का? त्यांच्याच खुनाच्या प्रयत्नावरून त्यांचा नवरा तुरुंगात आहे हे ऐकून काय होईल त्या बाईचं? हे बघ, मला मान्य आहे की नागनाथ माफ करायच्या लायकीचा नाहीये, कबूल. पण शालिनी वहिनीकडे बघून माफ करावं लागणार त्याला. अरे पण म्हणून नागनाथ सारख्या गुन्हेगाराला मोकाट सोडून द्यायचं का मग? नाही नाही, नक्कीच नाही. पण दादा, शिक्षा करायची ही वेळ नाहीये ना. आणि हे बघ, याच्यात दुसरा धोका असा आहे ना की नागनाथला पकडलं की तो नारायणीचं नाव घेणार. कारण नारायणी या कटात सहभागी होतीच ना. आणि आपल्या घरातल्या मुलीला तुरुंगात गेलेला बघून कोणाला आवडेल? म्हणून म्हणतोय. ठीक आहे, पोलिसांच्या ताब्यात नको दिल्या त्याला, पण त्यांनी शालिनीला भेटायचं नाही हे मात्र नक्की. दादा, मला या विषयावर कुठलीही चर्चा नकोय गोरख. नारायणी, थांब. कुठे चाललीयस? मम्मासाठी शॉल आणि पाणी घेऊन चालले होते. आईला या घरात पाण्याचा थेंब सुद्धा मिळणार नाहीये. मग तिने या घराच्या दारात तहानेनं प्राण सोडला तरी चालेल. त्या जाऊन सांग तिला, माझ्या घराच्या दारात सुद्धा थांबू नकोस.
बाबा मम्माला खूप थंडी लागते. किडण्याची कातडी पांघरणाऱ्या तुझ्या आईला थंडी वाजत असेल? मला नाही वाटत यावर कोणाचा विश्वास बसेल. दादा अरे मला काय वाटतं ही मध्ये बोलायची गरज नाहीये. ती लहान नाहीये, मला कळतं कोणाशी कसं वागायचं ते. महाराणी जा जाऊन सांग तिला चालती हो म्हणावं इथून. तिची सावली सुद्धा मला या वाड्यावर नको आहे. आनंदे आता तू कशा पायी वैतागून निघून आलीस तिथनं? मग काय तिथं उभं राहून बाबांचं कौतुक करायला पाहिजे होतं. आनंदे हे मगाशीच तुला सांगितलंय या समध्यामध्ये डोसकं घालायची काय बी अगं, गरज नाही घातलं ना डोकं गुलाबताई, पण जे आपल्या समोर घडते त्याचं काय करायचं? त्याचा त्रास होणारच ना. कसं दुर्लक्ष करू? मग काय करणार आहेस तू? मला ना बाबांचं काही कळतच नाही. एखाद्यावर जीव लावला ना तर त्याच्यासाठी जीव बी देतील, आणि एखाद्यावर राग धरला तर पाण्याचं थेंब बी नाही. अतिप्रेम करणाऱ्या माणसाचं असंच असतं. एखाद्यावर जीव लावतील तर एवढा लावतील की काही विचारू नकोस. आणि त्याच माणसाचा देवेश करायला लागले ना की काय टोकाचं वाकील ते त्यांना बी कळत नाही. गुलाबताई, मला त्या नवरा बायकोंच्या भांडणात नाही पडायचं. आणि अक्कांना घराबाहेर काढून त्यांनी स्वतःचा राग दाखवलाच ना. पाणी नाही त्याचं, हे आती आहे. आनंदी ऐक ना, भाऊजी अजून बाहेर आहेत. ते त्यांच्या खोलीत गेले ना की गुपचूप पाणी देऊ अक्कांना. गुपचूप तुला ते पण पाणी देतोय, पाप नाही करत आहे. म्या नाही जाणार लपून छपून. आणि तसं बी बाबा जे नारायणीशी वागलेत ना ते कुणाला बी पटण्यासारखं नाहीये. कुणीतरी त्यांना जाब विचारलाच पाहिजे. कुणीतरी म्हणजे म्याच. एक ध्यानात ठेव, तू त्यांची मुलगी आहेस, आई नाही म्हणे जा विचारणार आहे. समजा सोपं वाटतं भाई तुला? इतक्या बी अवघड नाहीये की घरापासून माणसं लांब चाललीत आणि आपण गप्प बसायला. वडीलच म्हणून काय झालं? समजाच गोष्टी बराबर थोडी असतात त्यांच्या. मी अक्कांना पाणी देऊन देणार. दादा अरे बास का त्रास करून घेतोय स्वतःला? कुठे निघालीस तू? थांब. बाबा मला ठाव आहे तुम्ही मला कशा पायी थांबवलं. आणि जर हे तुम्हाला कळलं असेल तर म्या थांबणार नाहीये हे बी तुम्हाला कळलं असेल. आनंदी अगं काय बोलतेस तू? आज जा. आनंदी कळलं नाही का तो काय म्हणतोय ते? बाबा मला आता एवढंच कळतंय की कुणीतरी शेलारवाड्याच्या दारात तहानलेलं आहे आणि ते पाणी मागतंय. ते जे कोणी आहे त्यानंच या वाड्यातल्या कोणाला तरी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. बाबा पर तुम्हीच मला सांगितलं होतं की शेलारवाड्यातून शेलारवाड्याचा शत्रू बी उपाशी जाऊ शकत नाही. गोरख तिला सांग, उगीच मला शब्दात पकडू नकोस. आनंदी आज जा. नाही जा. काका मला एक सांगा, तुमची समधी आंदोलन पाण्यासाठी असतात. आता तुमच्याच दारात कुणीतरी पाण्यासाठी तडफडतंय हे जर बाहेर कळलं तर? दादा आता तूच सांग मी काय करू? अरे बोलत काय बसलाय तिच्याशी? दोन कानाखाली लाव तिच्या आणि हाकलून द्या आतमध्ये. हेच तुम्ही करा ना बाबा. तुम्ही मारा माझ्या कानाखाली. असं काय करताय बाबा? आज पतूर शेलारवाड्यातून अनोळखी माणूस बी उपाशी गेलेला नाहीये. कारण ती अनोळखी असतात. असं नसतं बाबा. माणूस ओळखीचा असो किंवा अनोळखी, अहो माणुसकीचे नियम नाही बदलले पाहिजेत. एकाला एक आणि दुसऱ्याला एक असं कसं होऊ शकतं? उलट ज्याच्याबद्दल मनात समजात जास्त राग आहे ना त्याला जेव्हा आपण गरजेच्या वेळी मदत करतो तीच खरी माणुसकी ठरते. आनंदी तुला मी सांगतोय की तू तिला पाणी द्यायचं नाहीस. बाबा
तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे की माझ्यासाठी तुमचा शबूत काय आहे ते. पण तुमच्या या आतताईपणात म्या तुम्हाला मदत करणार नाही. मला माफ करा. गोरख, हा काय प्रकार आहे? हा कुठला हट्ट म्हणायचा? तू तिला अडवलं का नाहीस? अरे दादा, मी तिला अडवलं असताना तरी ती थांबणार नव्हती. शेवटी ती तुझीच मुलगी आहे, माझी पुतणी आहे. आपण ऐकलंय का कधी कुणाचं? नारायणी, तू आत गेलीस तेव्हाच खरं म्हणजे मी तुला सांगायला हवं होतं. तुझ्या बाबांनी कधीच परवानगी दिली नसती मला माहिती होतं. तुला थांबवलं नाही ना, चुकलंच माझं. पण बाबा असे का वागले आणि न देणे इतका मोठा गुन्हा केला होता का ग आपण? हो, खूप मोठा गुन्हा केला. नागनाथ सारख्या माणसाला आपण हाताशी धरलं ना, हा खरंच खूप मोठा गुन्हा झाला आपल्या हातून. मग चल, आत्ताच्या आत्ता आपण आजोबांकडे जाऊ. चल. नाही, मी कुठेही जाणार नाही. हे माझ्या नवऱ्याचं घर आहे. मी इथून कुठेही जाणार नाही. नारायणी, तुझा जन्म या घरातून जाण्यासाठी झाला, पण माझं तसं नाहीये. मी लग्न करून माझ्या पावलांनी या घरात प्रवेश केला आणि आता या घराची चौखट सोडून ती कोणाच्या तरी खांद्यावरच. मम्मा, नाही नारायणी, हे माझ्या नवऱ्याचं घर आहे. खुद्द त्यांनी जरी मला इथून जायला सांगितलं ना, तरी नाही जायची मी. अक्काला घरात घेण्याच्या बदल्यात आपल्या सगळ्या मागण्या तिच्या पुढे ठेवायच्या. जर तिने त्या मान्य केल्या तरच तिला घरात घ्यायचं. मागण्या? कुठल्या मागण्या? हे बघ दादा, पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. हे पाणी आणि हे असं नका करू अक्का. अहो, काय बी झालं तरी म्या बी तुमच्या मुलीसारखीच आहे ना. तुम्ही त्या आणलेल्या आहेत हे ठाव असताना माझ्या बी पोटात पाणी नाही जायचं.
पाहिलंस ही आनंदी कशी वागली? दादा पण आपणही तिला थांबवू शकलो नाही हेही खरंच आहे. अरे पण मी सरस्वतीला एवढी शिक्षा करून काय उपयोग मग? तिने तिची अशी बाजू घेतली की तिचं भावतो ना, ती पुन्हा असंच काहीतरी करायला मोकळी. हे बघ दादा, तू अक्काला शिक्षा केलीस, तुला काही विरोध न करता ती बाहेरही निघून गेली. दादा, अक्काला आपण या वाड्याच्या बाहेर नक्कीच काढू शकतो रे, त्या रस्त्यावरून नाही. आणि तुलाही माहिती आहे अक्का प्राण गेला ना तरी तिकडनं हलणार नाही, तुझ्याशिवाय नाही राहू शकत ती. नाही, पण माझ्या बरोबर राहून माझ्या जवळच्या माणसांना एक एक करून ती संपवणार असेल तर तिला घरातून हाकललेलंच बरं. अरे पण दादा, या सगळ्यातून काय साध्य होणार आहे? शेलारांच्या वाड्यासमोर शेलारांच्याच माणसांनी केलेला तमाशा सगळा गाव पाहणार. नाही, पण या गुन्ह्यासाठी तिला माफी नाही, मग शेलारांची बदनामी अख्ख्या गावात झाली तरी चालेल. दादा, पण यापेक्षा वेगळा काही उपाय नाहीये का आपल्याकडे? मला तरी या पलीकडे दुसरा काही उपाय सुचत नाही. दादा, म्हणजे माझ्याकडे एक उपाय आहे. म्हणजे हे बघ, अक्कानी वेळोवेळी परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या सगळ्यांना तिच्या तालावर नाचवलं. आता ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन आपण तिला आपल्या तालावर नाचवायचं. काय म्हणायचंय काय तुला? दादा, अक्काला घरात घेण्याच्या बदल्यात आपल्या सगळ्या मागण्या तिच्या पुढे ठेवायच्या. जर तिने त्या मान्य केल्या तरच तिला घरात घ्यायचं. मागण्या? कुठल्या मागण्या? हे बघ दादा, नारायणी आणि वीरचं जे लग्न झालंय त्या लग्नाला काहीच अर्थ नाही. त्यामुळे मारून मुकून चाललेला संसार चालणारच नाही रे. आणि तसंही वीरचं नारायणीवर काडी मात्रही प्रेम नाही, तो तिला कुठलं सुख देऊ शकणार नाही. अरे पण या सगळ्यात आपण काय करू शकतो? अक्काला भाग पाडायचं, नारायणीला वीरला डिवोर्स द्यायला लावायचं. तसंही वीरने डिवोर्स पेपर्स अक्काकडे पाठवलेलेच. अरे पण हे सगळं कशासाठी? आनंदी आणि वीरच्या लग्नासाठी. पण मग नारायणीचं काय? आत्ता जे काय चाललंय ना त्याच्यापेक्षा जास्त सुखी राहील ती आपल्याकडे, ती आणि आपण सगळेच. आणि नंतर एखादा चांगला मुलगा बघून तिचंही लग्न लावून देऊ ना आपण. ज्या आनंदीसाठी तू एवढा घाट घालतोस तिला याची कल्पना आहे का? ती त्या गजाशी लग्न करायला निघाली होती. दादा, म्हणजे तिचा हेतू हा आपल्या सगळ्यांना सुखी करायचाच होता रे. त्यामुळे तिच्या कृतीवर आपण शंका नाही रे घेऊ शकत. हे बघ, तिच्या हेतूविषयी मला काहीही घेणं नाही. माणसानं केलेली कृती आधी दिसते, मग हेतू कळतात. आणि मुळात तू तिची बाजू घेऊ नकोस. माझ्यापासून लपवून त्या गजाशी लग्न करताना मला किती त्रास झाला असेल याचा विचार तरी आला होता का ग मनात तुझ्या? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. अक्का, खरंच माझ्या हातात एवढंच आहे हो. नाहीतर त्या बाबांशी भांडून तुम्हाला आत घ्यायला सांगितलं असतं. बघितलंस, मुद्दाम आली होती ती आपली कशी जिरले ते बघायला. थोडक्यात वाचली, संधी मिळाली ना तर मी हिला नाही सोडणार. पाहिलंस ना गोरख, खाली मान घालून चालली आहे. मग हिने जे केलं त्याबद्दल तिला लाज वाटते. बाबा, आजपासून लाज वाटावं असं कोणतं बी काम नाही केलेलं मी. बाहेर जिला पाणी देऊन येतेस ती कोणी संत नाही आहे जिची तहान भागवल्यामुळे तुला पुण्य मिळणार आहे.
बाबा, दारात आलेला संत असो किंवा आणखी कोणी, याच्याशी शिलारांचं काय बी घेणं देणं नसतं. त्याची तहानभूक बघावं एवढंच ठाव असतं आपल्याला. आणि माझ्या मते बाबा, ही तुमचीच शिकवण आहे ना. दरवेळी चुका करून माझी शिकवण माझ्या तोंडावर मारू नकोस. आत्ता पाणी दिलंयस, मग चहा देशील, मग अंतरून पांघरुण देऊन ये. अहो, मग एवढ्या चुका करायला भाग पाडण्यापरीस तुम्ही त्यांना आतच घ्या ना. गोरख, ही काय बोलते हिला कळतंय का? आनंदी, हे बघ, आज जा, दादाला उगाच त्रास देऊ नकोस. काका, मी हा त्रास देते का? ते स्वतःला त्रास करून घेतात. त्रास? माझ्यापासून लपवून त्या गजाशी लग्न करताना मला किती त्रास झाला असेल याचा विचार तरी आला होता का ग मनात तुझ्या? पिंजरा